जगातल्या ज्या महत्वाच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यापैकी एक महत्वाची क्रीडा स्पर्धा म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धा किंवा त्याला कॉमनवेल्थ गेम असं सुद्धा म्हटलं जातं। आणि ही जी स्पर्धा आहे ती आयोजित भारतामध्ये होणार आहे। कधी होणार, कुठे होणार याच्याबद्दल आपण माहिती पाहूया आणि राष्ट्रकुल स्पर्धा याच्याबद्दल सुद्धा माहिती पाहूया। आपल्या परीक्षेमध्ये हा घटक खूप महत्वाचा असणार आहे। तर बघा 2030 साली जी राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित होणार आहे ती 24वी राष्ट्रकुल स्पर्धा असणार आहे आणि ती आपल्या भारतामध्ये गुजरात राज्यातील अहमदाबाद या शहरामध्ये आयोजित केली जाणार आहे। त्याच्या अगोदर 2026 ला एक राष्ट्रकुल स्पर्धा पार पडणार आहे। ती 2026 ची राष्ट्रकुल स्पर्धा ग्लासगो या शहरामध्ये, स्कॉटलंड मधील शहर आहे, त्या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे। पहिली राष्ट्रकुल स्पर्धा किंवा कॉमनवेल्थ गेम 1930 साली आयोजित केले गेले होते कॅनडा मधील हॅमिल्टन या शहरामध्ये। आणि याच्या अगोदर भारतामध्ये एकदा राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित झालेल्या आता 2010 साली नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रकुल स्पर्धेचं आयोजन केलं गेलेलं होतं। हे जे कॉमनवेल्थ गेम्स आहेत याचं आयोजन दर 4 वर्षांनी होत असतं, हे पण लक्षात ठेवा। याच्या अगोदरचे जे कॉमनवेल्थ गेम आहेत ते 2022 साली बर्मिंगहॅम नावाचं शहर इंग्लंडमध्ये या ठिकाणी आयोजित केले गेलेले होते। 72 देशांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता। भारताला एकूण 61 पदक मिळाले होते आणि पदक तालिकेमध्ये भारताचा क्रमांक 4था होता। आता ही जी स्पर्धा आहे ही राष्ट्रकुल स्पर्धा आहे। मग राष्ट्रकुल संघटना काय आहे याच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। जे देश कधी ना कधी ब्रिटिश साम्राज्याच्या राजवटीखाली होते अशा देशाची संघटना म्हणजे राष्ट्रकुल संघटना आहे। या संघटनेची स्थापना 1931 साली झालेली आणि सध्या राष्ट्रकुल संघटनेमध्ये 56 देश हे सदस्य आहेत आणि याचं मुख्यालय या संघटनेचं लंडन या ठिकाणी आहे। आणि या संघटनेचा प्रमुख नेहमी जो इंग्लंडचा राजा आहे तोच राष्ट्रकुल संघटनेचा प्रमुख असतो, हे पण लक्षात ठेवा। आणि भारत राष्ट्रकुलचा सदस्य मे 1949 साली झालेला होता, हे पण लक्षात ठेवा। आता अहमदाबाद या ठिकाणी आयोजित केली जाणारी ही राष्ट्रकुल स्पर्धा, तसं 2036च्या ऑलिम्पिक साठी सुद्धा भारताने जो दावा केलेला आहे ते शहर सुद्धा अहमदाबादच आहे। तो जर मंजूर झाला तर 2036चं ऑलिम्पिक सुद्धा इथेच होईल, त्यामुळे हे शहर खूप महत्वाचं आहे। साबरमतीच्या तीरावर असणारं गुजरात मधलं सगळ्यात मोठं शहर आहे। जुनं नावाचं कर्णावती होतं, हे पण लक्षात ठेवा। आणि याच ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट कॉम्प्लेक्सचं बांधकाम चालू आहे, याच ठिकाणी स्पर्धा होणार आहे। याच्या अगोदर नरेंद्र मोदी स्टेडियम सुद्धा या अहमदाबाद मध्येच आहे, जगातलं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम, 1,32,000 प्रेक्षक तिथं बसू शकतात। साबरमती आश्रम सुद्धा तिथेच आहे आणि अहमदाबादला 2017 साली युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने दर्जेदार शिक्षणासाठी आपली जी महाराष्ट्र अकॅडमी याची वर्षपूर्ती झालेली आहे, त्यानिमित्त आपण 1, 2 आणि 3 सप्टेंबरला आपल्या ज्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत त्या बॅचेसवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ठेवलेले आहे। 100, 200, 300 रुपयात तुम्हाला पोलीस भरतीपासून ते MPSC पर्यंतच्या सर्व बॅचेस उपलब्ध होणार आहेत। आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा आणि नक्की या ऑफरचा फायदा घ्या।